नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनीती आखली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आजपासून 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बँकिंग तसेच इतरही अनेक क्षेत्रातील नियमात बदल झालेला आहे. दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडरचा दरातही बदल होतो. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाहीये. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 1900 रुपयांपर्यंत गेला आहे. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील गॅस सिलेंडरच्या या दरात वाढ झालेली होती. या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये 94 रुपयांनी वाढ झाली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील तणाव अजूनही निवळलेला नाही. हिजबुल्ला संघटनेच्या प्रमुखाचा खात्मा केल्यानंतर इस्रायल अधिक आक्रमक झाला आहे. आता थेट आरपारची लढाई इस्रायलने सुरू केली आहे. मंगळवारी मध्यरात्री इस्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहेत. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणगाडे रॉकेट लॉन्चर घेऊनच घुसले आहेत. दक्षिणेकडील लेबनॉनमध्ये आमचे सैनिक घुसले असून हिजबुल्लाच्या ठिकाणावर हल्ले सुरू करण्यात आले. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले केले जात असल्याचं IDF-ने म्हटलंय. इंदापूर येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी 2 तासात वालचंदनगर येथून ताब्यात घेतले. गोळीबाराच्या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेतले. धीरज उर्फ सोन्या चोरमळे असं त्याचं नाव असून तो शिरसोडी मधील आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. नाकाबंदीमध्ये पोलीस अधिकारी राजकुमार डिंगे यांनी आरोपीला ताब्यात घेतले. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. याच नवरात्रोत्सवात गरब्याला आकर्षण असतं. त्याच गरब्यात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. गरब्याचं आयोजन करणाऱ्या मंडळांनी प्रवेश करणाऱ्यांचं आधार कार्ड तपासावं असंही विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या आणि भक्ती नसलेल्यांनी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मीयांनी प्रवेश करावे असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केलंय. भाजपा आमदार नितेश राणेंनीही याचं समर्थन करत पाठिंबा दिलाय. गरबा उत्सवाच्या वेळीच लव्ह जिहादचे प्रकार वाढतात असा आरोप नितेश राणेंनी केलाय. त्यामुळे गरबा आणि त्याच्या प्रवेशाचा मुद्दा तपासण्याची शक्यता आहे. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.